सरकारच्या विरोधामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती मोर्चा आला। आज आपल्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मी स्वतः आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रकाश गजबे आपल्या सर्वांच्या समस्या ऐकण्यासाठी आलो आहे। खरं तर बेलदार समाजाची पहिली मागणी ज्यावेळेस पोस्टरवर आपण वाचतो त्यावेळेसच एखाद्याचं मन पुळून येतं की बेलदार समाजाचं हरवलेलं गाव पोलिसांना सापडत नाही। म्हणजे आपण गावहीन आहोत, भूमिहीन आहोत। आपल्या समस्याकडे या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणून आज हा मोर्चा बेलदार समाजाचं हरवलेलं गाव पोलिसांना सापडत नाही, सरकारनं शोधून दाखवावं, अन्यथा जात दाखल्याकरिता 1961 चा पुरावा मागू नये। भूमिहीन भटका बेलदार समाज जमीन घेण्याकरता शेतकरी दाखला मागू नये, त्याचबरोबर भटका समाजाकरिता गाव तिथं भटक्याचं गावठाण निर्माण करावं। ह्या 3 प्रमुख मागण्या आहेत। याबाबत आजच विधान परिषदेमध्ये अनिकेत तटकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। आज सभागृहाचं कामकाज दुष्काळ, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरती होऊ शकलं नाही, पण उद्यापासून ज्यावेळेस सभागृह चालू होईल त्यावेळेस मी अनिकेत भैया तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षाचे सर्व आमदार या 3 मागण्या सरकारकडून मान्य करण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू। आपल्या आंदोलनाला देण्यासाठी आणि बेलदार समाजाच्या समस्या सोडण्यासाठी आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून या लढाईत सोबत आहोत हे सांगायला आज या ठिकाणी इथं आलो आहे। आणि उद्या आम्ही सगळे आमदार तुमच्या या मागण्यासाठी सरकारला सभागृहामध्ये सरकारशी 2 हात करू, संघर्ष करू याचा शब्द मी देतो आणि मी आपल्या आंदोलनासोबत आहे याचं वचन देऊन थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।